रामकृष्ण हरी माऊली. आपण संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या या आज तोंडले बोंडलेच्या लगत असलेल्या पीरांची कुरोली येथे आहात आणि येथे संत भेटी आणि बंधू भेट असा एक अभूतपूर्व सोहळा येथे संपन्न होतो. आणि या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्यासोबत राज्याच्या अनेक राज्यातून परराज्यातून आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणासह लाखो वारकरी दोन्ही पायी वारी सोहळ्यामध्ये सहभागी आहेत. त्यासोबत आजच्या या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम हा कुरोळी पीराची या ठिकाणी आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम हा या ठिकाणी भेंडी शेगाव मध्ये. तर या सविस्तर आपल्यासोबत आम्ही आज या ठिकाणी पीरांची कुरोळी येथे आहात आणि आपल्यासोबत काही वारकरी आहेत जे गेल्या अनेक वर्षापासून या वारीचा आनंद घेत असतात, सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. तर आज असा अभूतपूर्व योग आलेला आहे. आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतून आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये पदार्पण केलेलं आहोत आणि आपण या भाविकासोबत काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. त्यांच्या काय मनोगत आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. आपण आपलं पूर्ण नाव काय माऊली? महादेव नारायण भोसले. पूर्ण नाव, गाव कोणतं? उमरे येळापूर, बरोबर, माळशिरस तालुका. तर माऊली, आपला जो ह्या पायी वारी सोहळ्यात आपण किती वर्षापासून येतात? 22 वर्ष झाली इथे. 22 वर्षापासून. तर हा या वारीमध्ये तुम्ही 22 वर्षापासून ही वारी करता, तर याच्यामधला आपल्याला आनंद आलेला कसा वाटतो हा आनंद सोहळा? जसं पूर्वी वर्षी गेलतो त्यात होता तसं आतापर्यंत हाय असं आनंद आहे. काय बदल झालेला नाही, चांगला आहे, चांगला. तर ज्यावेळेस आपण ही वारी करत असता तर आपण कोणत्या नामाचा गजर करत असतो? तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, रामकृष्ण हरी. माऊली, आपण गेल्या 22 वर्षापासून ह्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी आहात, तर आपल्याला एखादा अभंग वगैरे काही येते का? अभंग नाही. बरोबर. शाळा शिकलेलं नसल्यामुळे कधी नाही आपल्याला. बरोबर. आपलं रामकृष्ण हरी म्हणायचं, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली म्हणायचं, भजन करत आपलं मोहर चालायचं. म्हणजे साधी भोळी आपली भक्ती आणि संत तुकाराम महाराजांचं आणि विठोबारायांचं नामस्मरण करत आपण हा पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतो त्याच्यामध्ये. तर तुम्हाला याच्यामधला एखादा चांगला अनुभव काय आलेला आहे? अनुभव आपल्याला एक 30 गुंठ रान होतं, नंतर अर्धा एकर विकत घेतला 20 लाखाला. मग गाय आहे, त्या चांगला आहे, घरचं मुलं. मग एक पोरगा आहे, पोरगी आहे, लग्न झाली ती मुला मुलीची, त्यांची मुलं लग्नाला आली ती, आता चांगलं आहे. तर आता सध्याला पाऊस झालेला आहे, पेरणीचे दिवस आहेत, हे सर्व सोडून तुम्ही हा तुमचा संसाराचा खटाटोप आहे तो सोडून या ठिकाणी आला, तर इकडे येण्याचं तुम्हाला का वाटतं? एका मालकाचं 11 वर्ष झालं चालावर आहे, 300 रुपये हाजरीनं. तर आरामशीर ती पाणी लावलेलं आहे ना, ती पाणी आरामशीर चालतंय. हाजरी चालू आहे आपली, निवांत आहे, पगार चालू आहे, बंद नाही, काय नाही. रानात शेतीमध्ये आपलं तोंड लावलंय, रोज 100 किलो जाते 40 रुपयाला. घरचं चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. तर आता माऊली, आपली विठ्ठलाच्या चरणी काय मागणी आहे, काय तुम्ही काय मागणार आहात? आता तुम्ही खूप ज्येष्ठ झालेला आहात, तुमचं वय खूप झालेलं आहे, थकवा किंवा चालताना काही तुम्हाला त्रास होत नाही? काय कुठं सुद्धा त्रास नाही, पूर्वीपासूनच. घरी असलो तरी त्रास होत नाही, वारीत आलं तरी त्रास होत नाही, कुठं काय दुखत नाही, काय सुद्धा नाही. आता तुम्ही भरपूर झालेला आहे. आताच वय काय माऊली? आता 1.5 वर्ष कमी आहे, 65 वर्षाला. 65 वर्षाला. 1.5 वर्ष कमी. बरोबर. आता माऊली, आपण उद्या आषाढीच्या निमित्तानं आपल्या जो ध्यास मनामध्ये घेऊन आपण चालत आहोत, संत ज्ञानेश्वर महाराज असो, संत तुकाराम महाराज पालखी असो, आता आपण पंढरीच्या पांडुरंगाची भेट घेणार आहोत. तर तुम्ही पांडुरंगाकडे काय मागणार आहात? नाही, अजून असे 4-2 वारे आपल्याला चालता यावर, दुसरं काहीच आहे, दुसरं काय नाही. तर हा जो आपल्या या सर्व वारीमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमतरता वाटते, की ज्या गोष्टीमध्ये असं प्रशासनाने हे दिलं पाहिजे, ते दिलं पाहिजे, असं काय वाटतं का? शौचालयाच्या बाबतीत, भोजनाच्या बाबतीत, जेवणाच्या बाबतीत कुठंच कमी नाही, म्हणजे सर्व काय नाही. घरच्या पुष्की वारीत जास्ती आनंद आहे. घरच्यांची आठवण कोणाची तुमच्या? काय नाही, कोणाची आठवण येत नाही, काय नाही, फक्त विठ्ठलाची. हा तुकाराम महाराजांसंग आपलं मोहर पालखी आपण माग चला, हळूहळू चालत राहील. पालखीच्या रथाच्या पाठीमाग आहात का समोर आहात? पुढे आहे, पुढे आहे. कितवा तुमच्या रथाच्या पाठीमाग आमची दिंडी चालती, पण आम्ही काय करतो, आमची 14 नंबर दिंडी आहे, आम्ही मोहर चालतो. एकंदरीत तुमच्या पालखी सोहळ्यामध्ये किती लोक आहेत? 240 आहेत. 240.
होतं. तर दररोज तुमच्या त्या पालखी सोहळ्यामध्ये कोणकोणते नामस्मरण केले जातात, हरिपाठ, काकडा वगैरे असं काय? करते सगळं करते. बरं, कीर्तनाचं वगैरे आयोजन होतं का माऊली? कीर्तन नाही होत नाही, दुसऱ्याच कीर्तन आहे ते ऐकायचं आहे. बरं. कीर्तन बरं, एकंदरीत कसा वाटला हा सोहळा? एकदम एक नंबर झाला. असाच आनंद किती दिवस राहावा असं तुम्हाला वाटतं? आता आपल्याला ती भगवंताची इच्छा बरं. आपल्याला किती दिवस असं वाटतं, बरं भगवंताची इच्छा खूप छान. त्याच्या मनात असलं तर मग अजून बी घडेल. बरं, खूप छान तुम्ही आमच्याशी संवाद साधलात, अतिशय मनमोकळं केलात आणि हा आनंद द्विगुणित केलात. तुमचं मी HMC NTV न्यूजच्या माध्यमातून कॅमेरामॅन शिवानंद जाधवसह आपलं धन्यवाद.